मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं। जी.आर. स्वीकारल्यानंतर जरांगेंचा निर्णय। मराठ्यांच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंकडून विजयाची घोषणा। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून पूर्णतः मान्य, किरकोळ बदल करून काढला नवा जी.आर. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची पहिल्यापासूनच तयारी होती। जरांगेंच्या सरसकट या मागणीमध्ये कायदेशीर अडचणी होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। ज्यांचे कुणबी नोंदीचे दावे खरे असतील त्यांना आता आरक्षण मिळणार। मराठवाड्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। राजकारणात टीका सहन करावी लागते, टीका झाली पण मी विचलित झालो नाही। मराठा आरक्षणाच्या जी.आर. नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर भाजपचा जल्लोष। आंदोलन जी.आर. मिळाल्यानंतर जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार। ओबीसींनी आंदोलन करू नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पत्रकारांना दिली माहिती। मराठे आणि कुणबी एकच ही घोषणा महिनाभर करायला सरकार तयार। 2 महिन्यांचा वेळ दिल्याची जरांगेंची माहिती। हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता। कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसांमध्ये अंमलबजावणी करणार। सातारा गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मनोज जरांगेंची मागणी मान्य। सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन। गौराईंसह आज 7 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप।